राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही परळीत आला होतात दर्शन घेतलेले वैद्यनाथाचं। आपण जर बघायला गेलं तर राज्यातलं राजकारण सध्या मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक या प्रश्नाभोवती गोंगावत आहे। मराठा आरक्षण भेटलेलं आहे, मात्र त्यावर काही प्रमाणात जर बघितलं तर मराठा नेते समाधानी नाही आहेत। काय सांगाल याच्याबद्दल? नाही, मी आज वैजनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनाला आलो, नेहमीच येतो। त्यामुळं हा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मिळावा आणि राज्य सुखी संपन्न व्हावं अशा प्रकारची माझी मनापासूनची प्रार्थना आहे। मी सुरुवातीला मनोज जरांगे पाटलांचंही अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण ह्याच्यामध्ये तोडगा काढला आणि हा जो काही हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातला जो GR काढला आणि जी समितीचे प्रमुख आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सगळे सदस्य, मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण हा प्रश्न सुटला, एक आंदोलन मोठं उभं राहिलं होतं, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली होती, मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असते, त्यामुळे हा मार्ग निघाला। आता हा हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? त्या गॅजेटमध्ये काय म्हटलेलं आहे? 3 GR काढले गव्हर्नमेंटने। एक GR काढला ते गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भातला, जे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांना मदत करण्याच्या संदर्भातला, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले त्याच्या संदर्भातला आहे। आणि दुसरा GR काढला तो हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीमधला। तो मला असं वाटतं की ज्यांना कोणाला ह्या संदर्भातला कायदा, नियमावली, घटना, प्रशासन, सरकारमध्ये काम करण्याची पद्धत, या सगळ्याचा अभ्यास मला असं वाटतं प्रत्येकाने करावा असं माझं मत आहे। मी सुद्धा हा हैदराबाद गॅजेटरचा GR वाचला, आत्ता माझ्या गाडीमध्ये पण GR आहे। काय म्हटलं आहे त्या हैदराबाद गॅजेटच्या GRमध्ये? सरकारने एवढंच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हैदराबाद गॅजेट तपासावं। त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जर कोणाचा एखाद्याचा पुरावा जर कुणबी म्हणून मिळाला शोधून, तर त्याची पडताळणी करावी। पडताळणी कशी करावी? तर ती ग्रामसभेत एक समिती केलेली आहे, तालुका लेवलला एक समिती केलेली आहे, जिल्हा लेवलला एक समिती केलेली आहे। त्यांनी ते व्हेरीफाय करावं त्याचा आधार घेऊन, आणि त्याच्याकडं जर कुणबीचा पुरावा असेल तर ऑलरेडी आपल्या त्या ओबीसीच्या सूचीमध्ये कुणबी ही जमात आहेच, त्याला ते संरक्षण किंवा त्याला ती सवलत द्यावी। नंबर 1 मिनिट ऐकून घ्या। दुसरा मुद्दा असा आहे, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये जर नोंद मराठा कुणबी म्हणून लागली तरी त्याचाही विचार करावा, जर नोंद कुणबी मराठा लागली तरी त्याचाही विचार करावा। म्हणजे हा गॅजेट जो आहे हा एक रोड मॅप आहे की तुम्ही व्हेरिफिकेशन करा। ह्याच्यात असं कुठेही म्हणलेलं नाही की मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये घातलं आहे, असं कुठेही म्हणलेलं नाही, ते कुणी करू पण शकत नाही, कारण ते टिकणार नाही, एक लक्षात ठेवा। दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं व्हेरीफाय झाल्यानंतर त्याला पण सेट प्रोसिजर आहे सगळी। आजही तुमच्याकडे जर कुणबीचा पुरावा सापडला तर त्याला कुठल्याही गॅजेटची गरज नाही, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। हे तर मान्य आहे आपल्याला, कारण त्या सूचीमध्येच कुणबी आणि कुणबीच्या खाली ओबीसी असं लिहिलेलं आहे, कायद्यात त्या कास्टच्या ह्याच्यात नियमावलीमध्येच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की गैरसमज नसावा। माझं स्वच्छ आणि प्रांजळ मत आहे की ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही। ओबीसी बांधवांनी पण हे समजून घ्यावं, कारण शेवटी प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत। आणि दुसरा मुद्दा असा आहे, आजपर्यंत ह्या समाजाने जेवढे आरक्षण दिले ते आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाची लोक होती ना, त्यांनी कधी विरोध केला का कुणाला द्यायला? याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर जे ओबीसी आंदोलक आहेत लक्ष्मण हाके यांनी एक मोठा आरोप केलेला आहे की या सर्व जे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलं आंदोलन होतं, हे मुंबईतल्या आंदोलनाला पवार कुटुंबियांनी कुठंतरी पाठबळ दिलं आणि रसदही पुरवली, आणि त्यानंतर आज ते आत्ता 12 वाजता बारामतीमध्ये त्या संदर्भात एक मोर्चा देखील काढणार आहेत। लोकशाहीमध्ये जसं मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अधिकार दिलेला आहे, तशा पद्धतीने उद्या आमचे हाकेसाहेब जर मोर्चा कुठं काढत असेल तर त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे। राहिला दुसरा प्रश्न, आता हे आंदोलनच आता समोपचारानं संपलेलं आहे, म्हणजे उडं आपलं ह्या राज्यातलं एक मोठं आंदोलन समोपचारांनी संपलं आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा त्रास न होता महाराष्ट्र पुन्हा एकदा एक संघपणानं राहतोय, हा आनंद आहे का नाही एवढं मला सांगा तुम्ही। राहिला प्रश्न, आता तुम्ही आरोप करता पवार साहेबांवर, असे आरोप करणं चुकीचं आहे। तुमच्याकडे जर काय असतील पुरावे तर दाखवा तुम्ही। हे आरोप करणं चुकीचे आहे, असं कोणी नाही।
जरांगे पाटील साहेबांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन केलं. आता आम्ही असं म्हणू का उद्याच्याला बारामतीला कोणी आंदोलन करायला गेलं तर त्याला अमक्या माणसांनी रसद पुरवले असं आम्ही म्हणतो का? कारण आपल्याकडे काही पुरावे नाही आहेत, त्यामुळे आम्ही म्हणणार पण नाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणजे त्यांनी याबाबतचे पुरावे थोडक्यात द्यावे, त्यांनी वक्तव्य केले तर. पुरावे देण्याचा आणि मागण्याची आता वेळ संपलेली आहे, तो विषय संपलेला आहे. आता मला असं वाटतं की आता हैदराबाद गॅजेटेडच्या माध्यमातून जे सरकारने जी काही मार्गदर्शक सूचना ज्या काढलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी एवढीच आमची मागणी आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर आणखी एक अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मोठ्या प्रमाणात, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला धमकावल्याबाबतचा, आणि विरोधी पक्ष म्हणून कसं बघता त्या व्हिडिओकडे? नाही, वास्तविक पाहता तो व्हिडिओ बघितला मी. आता बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी कुठं काय एखादी घटना घडली तर तिथला कार्यकर्ता कोणीतरी फोन करतो आपल्याला. साहजिक आहे, फोन जरी केला तरी आपण त्या गोष्टीची सत्य परिस्थिती काय तपासून घेतली पाहिजे. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे, अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. कारण आपण असतो वेगळ्या कार्यक्रमामध्ये, घटना घडते एखाद्या स्पॉटवरती, त्या स्पॉटवरती काय चाललं हे आपल्यालाही माहीत नसतं सांगतो. तर थोडंसं मला असं वाटतं सगळ्याच राज्यकर्त्यांनी थोडंसं अशा काय प्रसंग घडल्यानंतर थोडंसं संयमानं वस्तुस्थिती काय आहे ती बघावी. आणि जरी शेवटी आपण प्रशासनात आहात, कोण चुकला अधिकारी तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार आहेच आपल्याला, पण नेमकं प्रकरण काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि असे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नये असं मला वाटतं. नक्कीच. तर हे होते हर्षवर्धन पाटील. आपण जर बघितलं तर त्यांनी आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, आणि अलीकडेच जो अजित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.